नाही, एक दिवस तुझ्या लक्षात येईलच की हा खरा कोण येते, आणि तेव्हा नंतर पस्तावशील. तू लक्षात ठेवा, मी सांगून ठेवतो तुला. अभि, अभि, चिडचिड करतोय यार. सॉरी. सॉरी काय, ठीक आहे. तू होतीस म्हणून हा अपमान सहन केला मी, नाहीतर खूप बोललो असतो मी त्याला. जा दे ग, सोडून दे. मला कळतंय ग त्याच्या मनात काय चाललंय, कळतंय ना. सध्या ना तो खूप जेलस आहे. तो वेळ देऊ शकत नाही ना तुला. नाही नाही, घाबरतो ग, फॅमिलीला घाबरतो तो. हो यार, खरंच असंच आहे. हा, असाच आहे तो. आता राधा, राधा माझी पण खूप जवळची मैत्रीण आहे यार. पण आता तू आलीस ना आयुष्यात, मी तिला नाही इम्पॉर्टन्स देणार, तुलाच इम्पॉर्टन्स देणार यार. खरं सांगू अशा नाही, तुझ्यासारखी हुशार सुंदर मुलगी आयुष्यात असताना गुरुला दुसरं काही सुचायलाच नाही पाहिजे. मूर्ख माणूस आहे. सोड, आपण कशाला उगाच गॅरी बद्दल बोलून जास्त महत्व वाढवतोय ना त्याचं. माझ्या डोक्यात ना जरा म्हणजे खूप वेगळे प्लॅन्स आहेत. पण तू हो म्हणालीस तर. मला विचार करायला लागेल थोडा. माझ्यावर विश्वास नाही का तुझा? नाही नाही, तसं काही नाहीये, बट स्टील थोडा तरी. टेक युअर टाइम, टेक युअर टाइम. मी US ला गेल्यानंतर पण तुझ्या होकाराची वाट बघेन. ठीक आहे बच्चा, जमली असतील ना तू आता? जा आराम कर. ओके, गुड नाईट. गुड नाईट. सी यू. बाय बाय. खूप मजा आली. तुला खूप काय काय सांगायचंय. ए, तुला माहितीये का किती वाजले? काही भान आहे का वेळेचं? गॅरी अंकलचे इतके फोन येऊन गेले. काय चाललंय तुझं? गॉड, तुला पण फोन केला त्यांनी? काय चिडचिड करतो रे. भेटला होता खाली मला तू. मी ऑलरेडी भेटलात. हो बापरे, ते इतके चिडले होते ना. त्याचं चिडण्याचं सांगू नको मला काही. एरवी किती सांगत असतो मला, हे काम आहे, मला ते काम आहे, ही मीटिंग आहे, ती मीटिंग आहे. आज बरा वेळ मिळाला जासूसी करायला त्याला. एक मिनिट, ते काय बोलले तुला? काय बोलणार आहे ग, तीच चिडचिड केली परत उगाच. मला कळत नाही हा एवढा कशाला पॉझिटिव्ह होतो यार. गेले मी माझ्या एखाद्या फ्रेंड सोबत तर एवढं पॉझिटिव्ह व्हायचं. त्यांचं प्रेम आहे ना तुझ्यावर, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह होणार आणि चिडचिड करणार. हो, पण थोडाफार पॉझिटिव्हनेस ठीक आहे ना. एवढा ओव्हर पॉझिटिव्हनेसची काय गरज आहे? त्याचाच फ्रेंड आहे ना तो. वाय डझंट ही ट्रस्ट हिम? आणि मला तू सांग, मी नेहमी गॅरीच्याच मागे पळत असते ना. त्याला सांगत असते की आपण बाहेर जाऊ कुठेतरी, आपण शॉपिंगला जाऊ, आपण डिनरला जाऊ, तू मला गिफ्ट दे. यातलं तो काहीच करत नाहीये. मी स्वतः कशाची काही कमिटमेंट द्यायची नाही. आणि मी जरा एखाद्या फ्रेंड सोबत गेले डिनरला म्हणा किंवा लोणावळ्याला म्हणा, मला थोडंसं बरं वाटलं. मग काय फरक पडला यार? त्यांना नाही आवडत आहे ना. पण किती बोलतेस. अरे नाही आवडत आहे काय? तो राधिका सोबत जातो ते मला नाही आवडत, मग त्याचं काय ग? सिरियसली अगं, तुला काहीच कळत नाही का? तुला या दोन्ही सिच्युएशन सेम वाटतात? अगं ती बायको आहे ना त्यांची. हा सौमित्र कोण लागतो तुझा? आणि मुळात इतक्या शॉर्ट स्पॅन मध्ये तो तुझा बेस्टी कसा होतो ग? होतेच प्रूफ. थांब, हे बघ. व्हॉट इज दिस? ही सौमित्राच्या बंगल्याची चावी आहे. सिरियसली सनया, तुला काहीच कळत नाहीये का ग? अरे एवढ्या शॉर्ट स्पॅन मध्ये एखादा माणूस बंगले वगैरे कसे काय गिफ्ट करू शकतो? हे बघ, मी तुला सांगतेय काहीतरी फिशी आहे बरं का. अरे काय फिशी, काय बोलतेस यार तू? अगं तू इतका रिच आहे आणि त्याच्या इतक्या प्रॉपर्टीज आहेत की त्यांनी एक बंगलो दिला तर त्याला काही फरक नाही पडत. तो रिच आहे माहितीये मला, आणि मलाही तो म्हणूनच जरा बरा वाटला होता. पण यार दिस इज टू मच. आणि तू त्याचे डोळे पाहिले, तो सायको वाटतो मला कधी कधी. मी तुला सांगतेय, समथिंग इज फिशी अबाउट हिम. डोळे? काही पॉइंट काढायचा का? तू जेलस आहेस ते सांग. मी का जेलस असेल? मी तुला अलर्ट करतेय बिकॉज समथिंग इज फिशी. काही फिशी वगैरे नाहीये ग. आणि असेल तर असू दे फिशी. मग गॅरीने त्याच्या बायकोसोबत जाणं बंद करायचं, मग मी पण सौमित्रसोबत जाणं बंद करेन. आणि आता तर इट्स हाय टाइम. इतकी चिडचिड केली आहे त्यांनी. त्याला जर का बोलायचं असेल तर माझ्याशी, तर ही शुड विन मी बॅक. व्हॉट एव्हर शनया, तुला हवंय ते कर.
अरे शट अप या प्लीज. आय नो वाय यू आर सेइंग दिस. तू जेलस फील करतोयस ना? ऍक्च्युली हो, तू जेलस फील करणार आहे. आणि मला बंगलो दिला तुझ्याकडे तर हाऊस पण नाहीये, ते पण हाफच आहे. शनाया म्हणते याच्यामध्ये जर काही तथ्य असेल तर म्हणजे हा खरंच त्या अमेरिकन कंपनीचा मालक असेल तर मला काहीतरी आता करावं लागेल. नाही याचं बिंगच फोडतो मी आता. अरे यार फोन वाजतोय यार. मोठे फोन. कोण आहे यार एवढ्या रात्री? गुरुनाथ सुभेदार. हा बोल डार्लिंग. केड्या कुठेस तू? तुला किती फोन करतो उचलत का नाहीस? अरे मी इथेच आहे. मी काम करत होतो. तू सांगितलं होतं ना मला काम. ऐक जरा अर्जंट बोलायचं आता. आता? अरे एवढ्या रात्री कोणी अर्जंट बोलतं का यार? केडी ऐक. हे बघ मला असा दाट संशय आहे की तो सौमित्र बनाट्टी गेला का तो? गेला नाही रे. तू ऐकणारच का नाही? काय म्हणतो ते नीट ऐक. सौमित्र बनाट्टी एका मोठ्या अमेरिकन म्हणजे त्या एसबी कंपनीचा मालक आहे. तुला आत्ता वाटतंय. मला आणि सनायाला तर कधीच माहितीये. तसं असेल तर मग राधिका काय खोटं बोलतेय का? काय माहिती यार. मे बी तिला काही माहितच नसेल. म्हणजे जसं तुला माहित नव्हतं. तिला जेव्हा कळेल तिला केवढा मोठा झटका पडेल. नाही अरे हो किड्या मी हा विचारच केला नव्हता. नाही हे बघ राधिकाला खोटेपणा अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे तिला जर कळलं की सौमित्र आपल्याशी खोटं बोलून ऍक्च्युअल असं काहीतरी कंपनीचा मालक बिलक आहे आणि आपल्याला सांगितलं नाही तर ती तिला हाकलून देईल ना. मधल्या मध्ये आपलं काम होईल. क्या बात आहे. हा यार. अरे सॉलिड आहे तू. एवढ्या रात्री पण तुला हे सुचलं म्हणजे सॉलिड आहे. सॉलिड आहे. एक नंबर प्लॅन आहे. पण काय आहे एक प्रॉब्लेम आहे. हे म्हणजे काय की राधिकाला फक्त सांगून तिचा विश्वास बसणार नाही ना. त्यासाठी प्रूफ लागेल जे तुझ्याकडे नाहीये. आपण मी ते प्रूफ आणून देऊ शकतो. पण काय आहे की तुला तर माहिती आहे ना की तुला लागतील तेवढे सगळे पैसे मी देतो. आधी प्रूफ जमव आणि मला दे लवकर. मजा आलं. तू पैसे गोळा कर. मी प्रूफ गोळा करतो. काम करू झटपट आणि त्या सौमित्रचा पत्ता काट. ओके चल बाय डार्लिंग. गुड नाईट. मी काय म्हणते प्रवासातले सगळे कपडे धुवायला टाका आणि बॅग रिकामी करून माळ्यावर टाकून द्या. आणि आता आलाच आहेत ना तर बिलही भरून टाका. आणि मी काय म्हणते अरे हो हो हो. अरे आत्ताच येतोय. जरा मला आराम बसू दे. आली आला काय कामाला जुमतेस? इतके दिवस ना कुणाला छळू असं झालं होतं. बरे तावडीत सापडलात. अच्छा म्हणून एवढ्या दिवसाचं उट्ट काढतेस काय? असं नाही हो. पण तुम्ही नव्हतात ना इतके दिवस. खरंच तुमच्याशिवाय चैन पडत नव्हतं मला. नाना मलाही तुमची खूप आठवण आली. अरे आठवण यायला तू होतीस कुठे इथे? आत्ताच येतेस ना आईकडून. पण नाना आठवण काय कुठेही येतेच. आणि आठवण आली म्हणून तर लवकर आले ना मी परत. तुम्ही नव्हतात ना मग घर अगदी रिकामं वाटत होतं. आता बघा कसा आवाज वाढलाय घरात. नाही तो हिच्यामुळे. काय तिला खेळणं मिळालं ना भांडायला. हो काही काय बोलता तुम्ही? नाना बास आता परत सुरू व्हाल तुम्ही दोघं. नाही काय मी मत करत होतो हिची. नवरा बायकोचं नातं हे असंच असतं. तुम्हाला खरं सांगतो मला सुद्धा तुम्हाला सगळ्यांची खूप आठवण येत होती. साफ खोटं अजिबात नाही. अरे खरंच सांगतो मी. हो हे जर खरं असतं ना तर तुम्ही मला आल्या आल्या भेटला असता. मला वाटतं तू कामात असशील. उगा तुला कशाला त्रास द्यायचा. मला कुठला त्रास होतोय? मला आता आपल्या महादेव भाऊंनी सांगितलं तेव्हा कळलं नानाजी आलेत म्हणून. नानाजी पण इतके लवकर कसे आलात? अजून बऱ्याच दिवसांनी येणार होतात ना तुम्ही? नाही आलो जरा लवकर.
तू काय म्हणतेस ग? तुझी कामं कशी चालली आहेत? मी मस्त आहे, मजेत. नातू कुठे आहे आमचा? येईल ना थोड्या वेळाने तुम्हाला भेटायला. ते मग विचारा त्याला. बाकी सगळं ठीक आहे ना? नानाजी, नाही म्हणजे तुम्ही गेल्यानंतर इथे बरंच काही घडून गेलंय. राधिका सॉरी, पण अगं मला राहवलं नाही ना, तर मी यांना आल्या आल्या सगळं सांगितलं. नानीजी, काय शनायाचं वागणं पाहून हिलाही खूप त्रास झाला. घर केलं त्या पोरानं. हो ना, पाहिलं ना कशी वृत्ती आहे ते. नाही अशा मुली कुणा एकावर प्रेमच करू शकत नाहीत राधिके. प्रेम कसलं, सगळं बेगडी आहे. व्यवहार आहे पैशाचा. कुठल्या तरी गरजेपोटी ही असली नाती तयार होतात आणि मग काय, गरज संपली की सगळं संपतं. शनाया काय पैसे उकळायलाच बसले. गुरुचं काय, त्याला काय मिळतं ह्याच्यातून? कोणास ठाऊक. पण सौमित्रांनी तर चंगच बांधलाय. शन्या कशी आहे हे यांना दाखवून द्यायचा. ठीक आहे, चला त्या निमित्तानं का होईना गुरुनाथच्या डोळ्यावरची झापडं तरी दूर होतील. कोणास ठाऊक नानाजी, होतील की नाही. हॅलो. हॅलो. मी वाघ. काय? वाघ असतो ना असा, हा जंगलात असतो. अच्छा अच्छा. तर मी केदार वाघ. हो का? पण तुम्ही कोण? हाव, मीच केदार वाघ. सांगितलं ना, पुन्हा पुन्हा तेच तेच काय विचारताय? अहो, मला हे कळलं तुम्ही केदार वाघ आहात, पण तुम्ही कोण आहात आणि इथे कशासाठी आलात ते नाही कळलं. अहो, असं काय करताय? मी फोन केला होता, अपॉइंटमेंट घेतली होती आजची, सगळे डिटेल्स दिले होते तुम्हाला. नाही म्हणजे सॉरी बरं का, पण मला आठवत नाही हो. अहो, कसं आठवेल? आता एवढी मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे ना तुमची, नाही का? हो, मग एसबी कंपनी. मग एसबी कंपनी, रोज या कंपनीत किती लोकांचे फोन येत असतील, नाही का? हो. आता एवढ्या फोन मध्ये कसं लक्षात राहणार तुमच्या? अहो, आम्ही इथे नोंद करतो कोणाची अपॉइंटमेंट किती वाजता आहे याची. काही प्रॉब्लेम नाहीये, चुकून तुम्ही नोंद नाही केली, होतात चुका. चुका? हा, मग आता तुम्ही नोंद केली नाही, ही चूक नाही का तुमची? अहो, पण म्हणजे अहो, एक मिनिट, तुम्हाला काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो ना, माझं नाव केदार वाघ, मी विदर्भातून आलोय. हो का? तर आमची एक संस्था आहे विदर्भात, विदर्भ गौरव संस्था. त्या संस्थेअंतर्गत आम्ही विदर्भातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांचा सत्कार करतो, गौरव करतो. अरे वा, म्हणजे तुम्ही माझा गौरव करणार आहात की काय? तुमचा कशाला? अहो, मी विदर्भातला आहे ना. हो का? अरे वा, काय सांगताय काय? म्हणजे काय? अहो, मी अकोल्याचा. बरं, तुम्ही कुठले? मी अमरावतीला राहतो मी. अरे वा, एकदम जवळ की आमच्या अकोल्याच्या. अमरावती अकोला जवळ आहे? नाही नाही, काय झालं माहितीये का, अमरावतीला माझं आजोळ आहे, म्हणून तिथे मी सारखा येत जात असतो. आपला तसा मी मूळचा नागपूरचा. हे तर आणखीन मस्त झालं. तुम्हाला सांगतो, माझं आजोळ पण नागपूरचं. भेटत जाऊ मग तिकडे. अहो, मी सौमित्र पनहट्टींना भेटायला आलोय. तुम्ही आपल्या भेटीचं काय बोलताय? अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुम्ही आमच्या साहेबांना भेटायला आलात तर? खरं सांगतो, आल्यापासून पहिल्यांदा बरोबर बोललायत तुम्ही. एक बोलू, तुम्ही नाही का भाषेवरनं वाटत नाही हो विदर्भाचे. म्हणजे आलोय गेलोय करताय मुंबई पुण्यासारखे, म्हणून म्हणलं. आत्ता कुठे आहे मी? आमच्या ऑफिसमध्ये. तुमचं ऑफिस आत्ता कुठे? मुंबईमध्ये. अहो, मग जैसा देश वैसा बेस क्या न्यायाने मी ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातली भाषा बोलतो. मुंबई पुण्याकडे असलो तो आलो गेलोय असं म्हणतो, कोल्हापूरला गेलो तर चालतंय की म्हणतो, नागपूरला गेलो तो काऊन बे असं म्हणतो. समजलं? सॉलिड आहात तुम्ही तर. बरं, मला सांगा, मराठवाड्यातली भाषा येते का तुम्हाला? अहो, मी तुमच्या साहेबांचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय, तुम्ही माझा इंटरव्ह्यू का घेताय? हो हो, सॉरी सॉरी. इट्स ओके. साहेबांना भेटू शकतो का? सॉरी. अहो, म्हणालात तुम्ही सॉरी, भेटू शकतो का ते सांगा.
सॉरी यासाठी कारण तुम्ही आत्ता साहेबांना भेटू शकत नाही कारण ते इथे नाहीच आहेत. काय सांगताय काय? अहो पण तुम्ही त्यांनाच भेटायला आलात ना. काय सांगताय? आता साहेब नाही तर इंटरव्ह्यू कसा होणार नाही का? एक काम का करत नाही तुम्ही तुम्ही फोनवर बोला त्यांच्याशी. मी फोन लावून देतो. हे घ्या. अहो नको नको अहो नको नको फोन नको. अहो फोनवर नीट इंटरव्ह्यू घेता येत नाही हो. बरोबर. शिवाय मला व्हिडिओ पण काढायचा आहे ना, त्याशिवाय प्रूफ कसा देऊ? काय प्रूफ म्हणजे आमच्या संस्थेला ना प्रूफ द्यावा लागतो आमच्या कामाचं. म्हणजे मी आता इथे आलोय इंटरव्ह्यू साठी, त्यांना कळायला हवं, नाहीतर टीएडीए देत नाही हो. हो असं आहे का? हा, आमची संस्था तुमच्या कंपनी सारखी मोठी नाहीये ना, छोटस काम आहे. बरं तुम्ही कधीपासून काम करता इथे? मी 5 वर्षापासून. अरे वा, म्हणजे तुम्हाला तुमच्या साहेबांविषयी कंपनीविषयी सगळी माहिती असेल, सगळे डिटेल्स माहित असतील नाही का? म्हणजे काय झालं काम? काय? अहो म्हणजे माझं काम झालं ना, हे पाया गेली नाही. आता साहेब भेटले नाही तरी तुम्ही सगळे डिटेल्स देताच आहे ना मला. हो हो विचारा सगळं सांगतो. एक मिनिट. हा, आता ना इथे बघून तुम्ही कोण, तुमची इथे काय पोस्ट, ही कंपनी आणि तुमचे बनहट्टी साहेब या सगळ्यांविषयी तपशीलवार सगळं सांगा. ओके ओके. 1 2 3 स्टार्ट. नमस्कार, माझं नाव ओमकार प्रधान. मी एसबी कंपनीत काम करतो. आमच्या साहेबांचं नाव सौमित्र बनहट्टी. हा व्हिडिओ बघून गुरु पडेल चाट आणि सौमित्र बनहट्टीची लागेल कंप्लीट वाट. इसी एकटी काय पितेस ग कॉफी? मला पण दे ना. कसली आहेस ग तू युजलेस? कामं असतात तेव्हा बरोबर बोलतेस गोड गोड. बाकी तुला काही बोललेलं सांगितलेलं चालत नाही, चिडचिड करतेस. काल पण किती चिडलीस. इशू सॉरी ऐक ना, खरंच सॉरी. मी तुझ्यावर चिडले नव्हते, पण मी अशी सिच्युएशनवर फ्रस्ट्रेटेड होते, बाकी काही नाही. सॉरी. असू दे. आणि हे काय चाललंय नवीन? हे ना ऍक्च्युली ना तुला एक सांगायचंय. म्हणजे मी काल रात्री एक डिसिजन घेतलंय. म्हणजे मी खूप दिवस झाले विचार करते याच्यावर, पण काल जरा थोडंसं फायनल केलं. आणि तू झोपली होतीस त्याच्यानंतर मी माझ्या मनाशी अशी फेस टू फेस बोलले. त्यानंतर तर म्हणजे 100% क्लॅरिटी मिळाली. हा म्हणजे तू सॅड नको होस. आणि ऐकून मला माहित तुला वाईट वाटणार आहे, मी सोडून जाणार आहे ते. सॉरी सांगते मी US ला जायचं डिसिजन घेतलंय सौमित्र सोबत. एक मिनिट, मी हेच ऐकलंय का आता की तू तुझ्या मनाशी फेस टू फेस बोललीयस? तू US ला चाललीयस आणि ती सौमित्र बरोबर? यार तू डिरेक्टली चाललीयस निघून? ओरडू नकोस ना प्लीज. मी खरंच खूप विचार केला का याच्यावर आणि मला ते बरोबर डिसिजन वाटतंय. तू किती सेल्फिश आहेस. तू चाललीयस म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय दिस? आउट ऑफ ऑल द पीपल तू सेल्फिश म्हणणार आहेस का मला? हे सेल्फिश नाहीये, प्रॅक्टिकल डिसिजन आहे. तसंही बघ ना, गॅरी काही भावच देत नाहीये मला, माझ्याकडे बघत पण नाही आणि काहीच होत नाहीये गॅरी सोबत. त्यापेक्षा सौमित्र रिचच आहे ना नक्की, त्या मी मग जाते निघून. गॅरी अंकल नाही देतात का भाव? कधी चाललीस तू खुश का होतीस एवढी? नाही म्हणजे तसं नाही, पण गॅरी अंकल बिचारे एकटे असतील ना इकडे. म्हणजे मी काळजी घेईन त्यांची नीट. काळजी घेईन म्हणजे? अरे काय तुला काय, मी बघीन ना काय करायचंय. एसी नको ना असं काही करू प्लीज यार. हॅलो, तुला एक आहे ना आता तो रिच, सुपर रिच मिळालेला, जा ना त्याच्यासोबत. नाही तसं नाही, पण तू नको गॅरीच्या मागे जाऊ प्लीज. मी जाणार आहे. बट ऍटलीस्ट मग मी जाईपर्यंत वाट बघ. मी गेल्यावर मग काय हवं ते कर. हा चालेल, मी तुझ्या एवढ्या हवरट नाही, मी थांबू शकते. हा ठीक आहे प्लीज. तू गेल्यावर. आणि आता मी गॅरी अंकल नाही, गॅरी वगैरे म्हणेन. तू जा ना लवकर, बघू फोटोज बघू कुठे चालली.